शिंदेना विधान परिषदेच्या 4 जागा देण्याची आता भाजपने तयारी केली आहे। ठाणे, यवतमाळ, परभणी, नाशिकची जागा शिंदेना देण्यास भाजप तयार झाली आहे। ठाण्यात मात्र उमेदवारीवरून मतभेद सुरू आहेत। भाजपने क्षितिज ठाकूर यांच्या नावाला विरोध केला आहे। ठाणे विधान परिषदेच्या जागेवरून शिंदे विरुद्ध भाजप अशी जुंपण्याची शक्यता आहे। आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर जोडल्या जात आहेत। मॅडम, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, एक जागा जास्तीची मिळताना दुसरीकडे उमेदवार आमच्या पसंतीचा असावा अशी एक आलेली समोरट, शिंदेंची वाढलेली बार्गेनिंग पॉवर, पण त्याच वेळी उमेदवार दुसऱ्या पक्षाच्या पसंतीचा द्यावा, अनेक अडचणी आता शिवसेना नेतृत्वासमोर उभ्या ठाकतायत का? नेमकं काय चाललंय शिवसेनेच्या गोटात? एकनाथ शिंदे यांना 3 जागांवर समाधान मानायची अजिबात इच्छा नव्हती। दिल्लीमध्ये त्या अमित शहा यांना भेटून आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने थोडं समन्वयाचं धोरण स्वीकारलेलं दिसतंय। पण आपल्याला माहिती आहे ऋषी की बबिया बहुजन विकास आघाडीच्या ठाकूरांचा पराभव करणं हे भारतीय जनता पक्षाने विधानसभेत स्वतःसमोर ठेवलेलं लक्ष्य होतं। आता त्यातल्या क्षितिज ठाकूर यांना उमेदवारी देण्याची जर शिंदे यांची इच्छा असेल तर भारतीय जनता पक्ष त्याला विरोध करेल हे साफ आहे। रवी पाटक जे सध्या त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात ते थोड्याच वेळापूर्वी भेटायला गेले होते क्षितिज ठाकूरांना। तेव्हा असं वाटत होतं की ते क्षितिज ठाकूर यांचा पाठिंबा मागायला गेले आहेत, पण कहाणीमध्ये ट्विस्ट आहे आणि क्षितिज ठाकूर जर शिंदेचे उमेदवार असतील तर भारतीय जनता पक्ष विरोध करून कदाचित रवी पाटकांना स्वतःकडून उभं करण्याची शक्यता आहे। त्यातले आकडे असे आहेत की भारतीय जनता पक्ष वेगळ्या वाटेला गेला तर शिंदे स्वबळावर ठाणं काढू शकणार नाही। ठाण्याच्या या ताणाचा बाकी युतीवर परिणाम होईल। त्यामुळे कुठेतरी जागा तुमची पण उमेदवार आम्ही म्हणून तोच अशी एक गट भाजप घालण्याची शक्यता आहे। ही अट प्रत्यक्षात मान्य करायची का हा शिंदेसमोरचा प्रश्न राहील। शिंदेंना ठाण्यामध्ये स्वतःचं अस्तित्व मोठं करायचं आहे। ठाणं हे त्यांचं शक्ती केंद्र आहे। अशा वेळेला बहुजन विकास आघाडीचे काही उमेदवार आपल्या बरोबर आणणं आणि तिथे बेरजेचं राजकारण करणं हे त्यांचं स्वप्न आहे, जे भारतीय जनता पक्षाला मान्य नाही। त्यामुळे कोण कोणाला किती ताणेल हे आज वर्षावर होणाऱ्या बैठकीत ठरेल। नक्कीच, धन्यवाद मृणालिनी मॅडम। आपल्यासोबत होत्या मृणालिनी नानिवडेकर, मल्टीमीडिया संपादक, पुढारी न्यूज।